नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। बांगलादेशी लोकांनी केलेल्या घुसखोरीवर सातारा जिल्ह्यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनची गरज असल्याचे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे। या संदर्भामध्ये सातारा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किरीट सोमय्या यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याबरोबर बैठक घेतली। साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरामध्ये अशा बांगलादेशी लोकांनी घुसखोरी करून बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे। याबाबतची सर्व माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिली असल्याचे सांगत किरीट सोमय्या महाबळेश्वरकडे रवाना झाले। महाराष्ट्रात बांगलादेशी अतिक्रमण या संबंधात सातारा जिल्ह्यात तातडीने कॉम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे। खोटे जन्म प्रमाणपत्र घेणं आणि बांगलादेशी अतिक्रमण काही विशिष्ट ठिकाणी या संबंधी आज माझी जिल्हाधिकाऱ्याची विशेष चर्चा झाली। मी आता महाबळेश्वरला पण जात आहे, कारण की महाबळेश्वर हे वन संरक्षित आणि त्यात काही ठिकाणी काही रिसॉर्ट हॉटेलवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याची मला जी माहिती मिळाली होती मी त्यांना दिली आहे। बैठकीत नेमकं काय तुम्ही जसं म्हणताय बांगलादेशी घुसखोरी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याचबरोबर काही जागा बळकवल्यात किंवा असं काही आहे? त्यात दोन गोष्टी आहेत। एक, जे जन्म प्रमाणपत्र घोटाळा महाराष्ट्राचा तुम्ही बाहेर काढला, 2,24,000 अर्ज आले होते, ते आता रद्द करण्यात आले। सातारा जिल्ह्यात तुलनेने कमी आले होते। पण दुसरी गोष्ट अशी आली की जितके इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी कामगार येत आहेत। त्या संबंधी त्यांना माहिती दिली आहे। त्या संबंधात त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉम्बिंग ऑपरेशन करावं लागतं। ज्या महाबळेश्वर मधल्या हॉटेल किंवा माहिती काढलेली आहे त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांची बोलणी आहे। आता असं आहे की त्यांनी मला सांगितलं की इन्स्पेक्शन सुरू झालेले आहेत, कारण की माननीय मंत्री बावनकुळेजी आणि एक संयुक्त बैठक झाली होती आमची मुंबईत, त्यात पण आदेश दिले होते। तर इन्स्पेक्शन चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत इन्स्पेक्शन संपल्या। एकच प्रॉपर्टी बाकी होती, तर मी आता महाबळेश्वरला चाललो आहे, तर त्यावेळी मला माहिती मिळेल। पण ज्या कोणाचं अनधिकृत बांधकाम असेल, पर्यावरणाचा नियमाचा भंग करून त्याच्यावर कारवाई होणार। आता प्रॉपर्टीची नावं काढलेली आहे, 23 नावं असल्याचे सुरू होते। एकंदरीत त्याच्यामध्ये अनेक बंगल्यांमध्ये राजकीय मोठमोठे नेते मंडळी येऊन राहतात, त्या ठिकाणी त्यांचे हेलिकॉप्टर त्या बंगल्यात राहतात। ही अचानक निवडणुकीच्या तोंडावरती अशी नावं बाहेर काढणं नाही। गेल्या वर्षभर मी ह्या विषयाचा अभ्यास पाठपुरावा करत होतो, वर्षभर। मग त्यानंतर काही ठोस माहिती आणि माझं होमवर्क झाल्यानंतर गेल्या महिन्याभरात 2दा मंत्री महोदयासमवेत बैठका झाल्या। आता त्यांनी इन्स्पेक्शनचा आदेश दिला, इन्स्पेक्शन सुरू झालेलं आहे। इन्स्पेक्शनचा रिपोर्ट येणार 2-4 दिवसात। तुम्ही आवाज उठवल्यानंतर हालचाल बी होती, त्याबद्दल तुम्हाला काय खंत वाटते का? आवाजच का उठवायला लागतो? जर महायुतीचे 8 जर आमदार असतील, 4 मंत्री असतील, त्या जिल्ह्यात बुलेटवरनं तुम्हाला यावं लागतं, ही तुम्ही समाधानाची बाब मानता? मी अभिमानाची बाब मानतो की मला पक्षाने एवढी जबाबदारी दिली आहे। माझा इथले सहयोगी कार्यकर्ता, आमदार, खासदार, नामदार तेवढं मान सन्मान देतात, तुम्हीही देतात। भले किरीट सोमय्याचा मागे काही पद नसलं तरीही जर एखादा कार्यकर्ता मध्ये हे वैशिष्ट्य असेल की बांगलादेशी गेलेच पाहिजे, देशाची सुरक्षा, तशाच पद्धतीने 2 वेगळे विषय की पर्यावरण महाबळेश्वर जपलं पाहिजे, तर सगळे मला दाद देतात। आता म्हणजे तुम्हाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार तुम्ही ह्याच्यावरती काम करता? म्हणजे हे जे सगळं आहे हे तर मी करतो,
पण त्याला वरिष्ठांचा पण पाठिंबा असतो. पण तरी आता ह्याच्यामध्ये तुम्हाला थांबायला कदाचित लागू शकतं. मी आतापर्यंत जेवढे घोटाळे काढले आहेत किंवा जेवढे अशा प्रकारचे विषय उचलले आहेत एकाही प्रकरणात थांबायला सांगितलेलं नाहीये. राजकीय कॉम्प्रोमाइज हा वेगळा विषय आहे, पण त्या प्रकरणात पण नाही. अजितदादांचा इथं काही घोटाळा प्रकरण बाहेर आलेलं आहे. अजितदादांच्या मुलाचा, त्याच्यामध्ये तुम्ही कसं पाहताय? तुम्ही काय लक्ष घालणार आहे? तर मुख्यमंत्री स्वतःच लक्ष घालतायत, उपमुख्यमंत्री स्वतः चिंतित आहे. तर त्यात शासनाचं धोरण स्पष्ट आहे. काही बेकायदेशीर झालं असेल कारवाई होणार. मी आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की निवडणुकीचं वातावरण, पण एक गोष्टीची खंत आहे. काँग्रेस नेते असो, उद्धव ठाकरे सेनेचे नेते असो, MIM असो, समाजवादी पार्टी असो, शरद पवार NCP असो, सगळ्यांमध्ये मुस्लिम तुष्टीकरण, बांगलादेशींना वाचवण्याची स्पर्धा सुरू आहे. आता आणखीन एक नेता वाढलाय गोल टोपी लावणारा. या सगळ्या नेत्यांना एक माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुम्हाला मुस्लिमांचं, बांगलादेशींसाठी जे बोलायचं ते बोला, पण हिंदू धर्म, हिंदू नेत्यांची छेडछाड करण्याचं धाडस करू नका. तुम्ही मुख्यमंत्र्यांची खुर्चीसाठी आणि तुमचा पक्ष जिवंत राहावा यासाठी हिरवे कपडे एकाने घातले आणि दुसऱ्याने आता घेतले, काही हरकत नाही आहे, पण आमचा भगवाकडे बघू नका. मी मुख्यमंत्रींना माहिती दिली आहे. त्या संबंधात परत काय काय करायचं ते महसूलच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त केली होती मगाशी दालनामध्ये. ही कार्यपद्धती आहे महसूल विभागाची. हे जे मी सांगितलं ना, जे बंगले आणि काय अनधिकृत बांधकाम झालंय, आता महसूल मंत्र्यांनी सांगितल्यानंतर त्यांनी इन्स्पेक्शन आता मला सांगितलं की आमचे किती प्रॉपर्टी, 2 डझन अधिक प्रॉपर्टीचं आमचं झालंय, एक आता बाकी आहे, तेही तुम्ही महाबळेश्वर जाईपर्यंत होणार. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.